दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। मला एक सांगा की ज्या पद्धतीने परभणीमध्ये जो हिंसाचार झाला, त्याचबरोबर बीडमधला संपूर्ण देशमुखाचा कुठेतरी महाराष्ट्राचा बिहार होतोय असं विरोधी पक्षाचं म्हणणं आहे, तर यावर काय? जेव्हा 100 कोटीची वसुली करत होते तेव्हा काय झालं होतं महाराष्ट्राचा? जेव्हा उद्योगपतीच्या घरी जिलेटिन ठेवत होते तेव्हा काय झालं होतं महाराष्ट्राचा? पोलिसांकडून जेव्हा हप्त्यांचे पैसे घेत होते तेव्हा काय झालं होतं? अशा प्रकारचे शब्दप्रयोग करणं ही विरोधी पक्षाची राजकीय आवश्यकता असेल, पण हे आदरणीय देवमानू देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे। इथे त्यांनी गुन्हा केला, कोणालाही माफ कमी करणार। परभणीमध्ये दंगल झाली, दंगलीला जिम्मेदार म्हणून आंबेडकरी आंदोलकांची कोंबिंग केली गेली, त्यांच्यावर FIR दाखल केली, त्यांच्यावर कारवाई केली गेली। मात्र पोलिसांकडनं जेव्हा दंगल घडवली जाते, वाहनाची तोडफोड केली जाते, तर त्याविषयी आपलं प्रशासन, आपलं सरकार जे आहे ते गंभीर नाही पडत। मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल। असे व्हिडिओ सर्व सोशल माध्यमामध्ये व्हायरल आहे, सर्वांनी बघितलेले, जनतेपासून जनप्रतिनिधींनी। या सरकारमध्ये प्रत्येक व्यक्तिविशेष घटकाला न्याय देण्याची आमची भूमिका आहे। अमित शहांकडनं जे वक्तव्य झालं, तुमचं असं म्हणणं आहे की बा ते वक्तव्य तोडफोड करून झालेलं आहे, मात्र त्या विषयावर आपल्या विधान भवनामध्ये चर्चा का होत नाहीये? लोकसभेचा मुद्दा हा विधानसभेत का नाही येऊ शकत चर्चेत? पहिली गोष्ट माझं व्यक्तिगत मत विचाराल, हा देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर पहिले पंतप्रधान विद्वान व्यक्ती, प्रतिभावान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायला पाहिजे होतं, काँग्रेसने पहिला भारतरत्न बाबासाहेबांना द्यायला पाहिजे होता, काँग्रेसने तो दिला। काँग्रेसने चुका केल्या म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संविधानाचा किंवा बाबासाहेबांचा अपमान करावा का? मुळामध्ये कुणीही अपमान केलेला नाही। दोन गोष्टी महत्त्वाच्या। पहिली गोष्ट आपण मुद्दे या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा पंतप्रधान कोणाला करायला पाहिजे केलं का? काँग्रेसने नाही। पहिला भारतरत्न कोणाला द्यायला पाहिजे होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिला का बाबासाहेब? उलट दोन निवडणुकीमध्ये बाबासाहेब कसे पराभूत होतील याची व्यूहरचना कोणी केली? काँग्रेसने। बाबासाहेब या देशासाठी पूजनीय होते, आहेत आणि राहणार आहे। पण बाबासाहेबांच्या बद्दल बोलताना अमित शहा म्हणाले की आंबेडकर क्या करते हो, असं बोलले ते। त्यांचं पूर्ण भाषण ऐकल्याच्या नंतर आपल्याला त्यांचा मुद्दा लक्षात येईल। मी पुन्हा एकदा सांगतो, या देशाचं संविधान आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी प्रत्येक विशेष याची निष्ठा आहे। आता संविधानामुळेच हे विधान भवन आहे। बाबासाहेब होते भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम, त्यांनी आताच आपल्या वन चॅनलच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांचं एक मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की अमित शहा जे भाजपचे गृहमंत्री आहेत, म्हणजे भारत सरकारचे गृहमंत्री आहेत, त्यांनी कुठेही बाबासाहेबांचा अपमान केला नाही। मात्र काँग्रेसच्याच नेत्यांनी, काँग्रेसच्या लोकांनी वेळोवेळी बाबासाहेबांचा अपमान केला। मात्र त्याचबरोबर अमित शहाकडनं जे वक्तव्य यावेळेस जे झालेलं आहे तेही काही म्हणजे खूप वाखाणण्याजोगं नाही आहे, तेही निंदनीय आहे। असे प्रकार कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने किंवा राजकीय पक्षाने व्यक्त करू नयेत, कारण बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते होते। बाबासाहेबांचा अपमान या भारत देशातील जनता किंवा आंबेडकरी अनुयायी केव्हाही खपून घेणार नाही। तोपर्यंत आपण बघत राहा वन चॅनल। मी सुनील साळवे, मुख्य संपादक वास्तू थेट नागपूरच्या विधान भवन परिसरात। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।